नमस्कार मित्रांनो, मी कल्पेश चाळके तुम्हा सगळ्यांचं माझ्या एका यूट्यूब ब्लॉगमध्ये स्वागत करतो। तर सध्या मी आहे कोकणात माझ्या मामाच्या गावी। आज आहे इकडे माळकादेवीची पूजा। तर आम्ही आता चाललेलो आहोत माळकादेवीच्या मंदिराकडे। काय कशी तयारी चालली आहे ते बघूया आपण। तर मित्रांनो, हा जो समोर तुम्ही रस्ता बघताय तिकडून इकडे आल्यावरती इकडे असं हे पार्किंगसाठी जागा केलेली आहे माळकादेवी मंडळाकडून। आणि हा समोर जो रोड दिसतोय तुम्हाला हा सरळ मंदिराकडे जातो। तर आम्ही सुद्धा तिकडे चाललेलो आहोत। माझ्यासोबत माझा भाऊ आहे। मला गाण्यांचा आवाज सुद्धा ऐकू येत असेल बॅकग्राऊंडला। तर हे जंगल जे बघताय तुम्ही ते माळकादेवी मंदिर परिसरातील देवराई आहे। या देवराईतूनच रस्ता पुढे मंदिराकडे जातो। या देवराईतून चालत आल्यावर आपल्याला पुढे हे एंट्री गेट दिसेल। ॲक्च्युली हे उत्सवासाठी तयार करण्यात आलेलं एंट्री गेट आहे। समोर मेन एंट्री गेट आहे आणि तुम्हाला अशी लाइटिंगसुद्धा दिसेल। तर आता हे जे आहे हे आहे माळकादेवी मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार। मंडळी, हे आहे श्री माळकादेवी मातेचं मंदिर, जे की जांभूळवाडी कासाडे या गावात आहे। मंदिरासमोरच उत्सवासाठी सुंदर असा मंडप उभारण्यात आलेला आहे। मंदिराभोवती खूप प्रशस्त अशी जागा असून संपूर्ण मंदिर गर्द वनराईने वेढलेलं आहे। तुम्ही या व्हिडिओमध्ये ते बघू शकता। मंदिरासमोरच एक सुंदर असं चाफ्याचं झाड आहे। त्याच्या बाजूलाच स्टेज बांधण्यात आलेला होता, ज्यावरती संध्याकाळी वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत। आणि मंदिराच्या समोरच ही सुंदर अशी तुळस आणि दीपमाळसुद्धा आहे। आम्ही जेव्हा मंदिरामध्ये एंट्री केली तेव्हा मंदिरामध्ये सत्यनारायणाच्या पूजेसाठी 2 मकर बांधण्याचं काम सुरू होतं। इथे दरवर्षी 2 मकर बांधण्यात येतात। एक देवीचा आणि दुसरा वार्षिक वाडीचा असतो तो। आणि त्याच्याच बाजूला गावातील मंडळी झेंडूच्या फुलांचे हार विणत होते सजावटीसाठी। पुढे आम्ही गर्भगृहामध्ये प्रवेश करून श्री माळकादेवी मातेचं दर्शन घेतलं। अतिशय सुंदर अशी वाघावर विराजमान माळकादेवी मातेची मूर्ती आहे। मूर्तीसमोरच श्री महादेवाची पिंडसुद्धा आहे। मंदिराच्या उजव्या बाजूला येथे महाप्रसादाची तयारी सुरू होती। दुपारी वाडीतल्या लोकांसाठी येथे महाप्रसाद असतो। दादू अप्पा आता कुठे चाललोय? कुठे चाललोय? कुठे काय केलं तर मंडळी, आता आम्ही निघालेलो आहोत तळ्यामध्ये पाण्याची जार आणण्यासाठी। माझ्यासोबत माझा भाऊ आहे, एक तुम्ही बघितलं असेल आधी पण, सावराज पाताडे, प्रवीण पाताडे। हा जो रस्ता तुम्ही बघताय मित्रांनो, हा आहे मुंबई गोवा हायवे NH66। तर आता आम्ही आहोत तळ्यामध्ये। कणकवलीचे जे पण आहेत त्यांना माहिती असेल तळेरे कुठे आहे ते। तर हे तुम्ही माझ्या मागे बघू शकत असाल, तळळे बाजारपेठ आहे। इकडे हा त्यांचा मेन ब्रिज आहे तळ्याचा, आपल्या मुंबई गोवा हायवेचा। आणि आम्ही आता हे सगळे हे पाण्याचे जार घेऊन परत चाललोय मंदिराकडे। तर मित्रांनो, हे जे तुम्ही मंदिर बघताय ते माळकादेवीचं मंदिर आहे। दरवर्षी 11 मेला कासाडे जांभूळवाडी येथे या मंदिराची सत्यनारायणाची पूजा असते। खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे जनसमुदाय येतो, भक्त देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात। आणि हे जे गाव आहे जांभूळवाडी गाव, या गावाची ग्रामदेवता आहे जांभूळवाडी हे कासाडे या गावामध्ये येतं, जे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथे आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की या मंदिराच्या दर्शनाला नक्की या आणि इथे येऊन या देवीचा आशीर्वाद घ्या। दुपारी 1च्या दरम्यान भारतीय महिला क्रिकेटपटू पूनम राऊत यांनी श्री माळकादेवी मातेचे दर्शन घेतले। त्या कासाडे या गावच्याच रहिवासी आहेत। मंदिरातील कामांना हातभार लावून महाप्रसादाचा लाभ घेऊन आम्ही घरी जायला निघालो। तर मित्रांनो, आता मस्तपैकी जेवण आम्ही चाललेलो आहोत घरी आराम करायला। तर भेटू आपण संध्याकाळी माळकादेवीच्या पूजेसाठी। तोपर्यंत टाटा, बाय बाय।
तीन बॉल 5 उद्या